हाय गाइज, वेलकम टू इन फाउंडर एज्युकेशन। आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 7वी रयत शिक्षण संस्था सातारा द्वितीय सत्र परीक्षा 2023-24 या वर्षीची समाजशास्त्र या विषयाची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। तुम्ही आतापर्यंत याच्या पूर्वीचे व्हिडिओ पाहिले नसेल तर त्यांची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देईल व त्यांची एक सेपरेट प्लेलिस्ट तयार केली आहे, तेथून तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता। तुमच्यापैकी अनेक जण आपले व्हिडिओ रेग्युलर पाहतात पण आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करत नाही। प्लीज आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। आपल्या YouTube चॅनल वरती आता 5वी ते 10वी पर्यंत सर्व सिलेबस अवेलेबल आहे, त्याचबरोबर प्रश्नपत्रिकाही अवेलेबल आहेत। तुम्ही आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनलाही ऑन करा, जेणे आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। जर तुम्हाला या प्रश्नपत्रिकेचे सोल्युशन हवे असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आम्हाला कमेंट करा, आम्ही त्यावरती सोल्युशनचा व्हिडिओ घेऊन येऊ। चला या व्हिडिओला सुरू करूया। मी तुम्हाला या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप सांगत चलतो। येथे प्रश्न क्रमांक 1 हा इतिहास सुरू होत आहे। प्रश्न क्रमांक 1 पासून इतिहास आहे। हा प्रश्न क्रमांक 1 मधील आ मध्ये हे 3 प्रश्न आहेत व त्याचा उपप्रश्न ब आहे, योग्य जोड्या जुळवा। याचे योग्य जोड्या जुळवायच्या आहेत, जोड्या समोरासमोर लिहायच्या आहेत। बुंदेलखंड याची जोडी ब शी लागेल, छत्रछाल राजा असे उत्तर असेल याचं, असे लिहायचे। व प्रश्न क्रमांक 2 मधील अ आहे, संकल्पना चित्र पूर्ण करा। यामध्ये 2 संकल्पचित्र दिले आहेत, त्यातील तुम्ही कोणतेही एक संकल्पचित्र अटेम्प्ट करू शकता। तुम्हाला दोन्ही येत असेल तर तुम्ही दोन्ही अटेम्प्ट करू शकता। याचे उपप्रश्न ब आहे, यामध्ये प्रश्न दिलेले आहेत, हे तुम्ही पाहू शकता। व प्रश्न क्रमांक 3 आहे, का ते लिहा। यामध्ये एकूण 4 प्रश्न दिलेले आहेत, त्यातून तुम्ही कोणतेही 2 अटेम्प्ट करायचे आहे। एक प्रश्न 2 गुणांसाठी, असे 2 प्रश्न 4 गुणांसाठी। व प्रश्न क्रमांक 4 आहे, थोडक्यात उत्तरे लिहा। कोणतेही एक, येथे 2 प्रश्न दिले आहे, यापैकी कोणतेही एक तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहे, ते तुम्ही करू शकता। व प्रश्न क्रमांक 5 हा नागरिक शास्त्रासाठी आहे, त्यातील प्रश्न पाहू शकता। हा तुम्हाला संकल्पना चित्रही पूर्ण करायचे आहे। 2 संकल्पना चित्र दिले आहेत, ते भी कोणतेही एक पूर्ण करू शकता। हा राहिला प्रश्न क्रमांक 6, हाही नागरिक शास्त्राचा आहे, त्यामध्ये 2 प्रश्न दिले आहेत, ते भी कोणतेही एक अटेम्प्ट करू शकता। एक प्रश्न 3 गुणांसाठी असा आहे। व प्रश्न क्रमांक येथून भूगोल स्टार्ट होत आहे। हा भूगोल मध्ये प्रश्न क्रमांक 1 आहे, त्यातील तुम्हाला 4 विधाने पूर्ण करायची, 3 विधाने पूर्ण करण्यासाठी आहे। व येथे त्यांचे ऑप्शन्स दिलेले आहे, तुम्ही योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करू शकता। व यामधील ब ही आहे, योग्य जोड्या जुळवा, तेही तुम्ही जुळवू शकता, सोपा प्रश्न आहे। व प्रश्न क्रमांक 2 आहे, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा। यामध्ये 3 प्रश्न दिलेले आहेत, त्यापैकी कोणतेही 2 अटेम्प्ट करू शकता 2 गुणांसाठी। व ब आहे, खालील विधानांची भौगोलिक कारणे लिहा। यामध्ये 3 दिलेले आहेत, 3 पैकी 2 अटेम्प्ट करू शकता। व प्रश्न क्रमांक 3 हा राहिला, त्यामध्ये 3 दिलेले आहेत, त्यापैकी 2 अटेम्प्ट करू शकता। येथे तुम्हाला आकृती दिलेली आहे, या आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत 3 गुणांसाठी। व त्यामधील क मध्येही खाली कृती दिलेली आहे, त्यातील तुम्हाला हे पर्याय आकृती दिली आहे, त्याचे उत्तर लिहायचे आहे खाली। व शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, खाली प्रश्नांची 4 ते 5 वाक्यात उत्तरे लिहा। कोणतेही 2 लिहायचे आहेत, 3 दिलेले आहेत। अशा प्रकारे आपली ही प्रश्नपत्रिका संपलेली आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करा, आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा व हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा। थँक यू फॉर वॉचिंग।